गरिबांचा श्रावण बाळ म्हणून ख्याती असणारे नाम हसन मुश्रीफ यांच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामाच्या हक्काचा मनुष्य म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्याकडे पाहावे लागेल, असे गौरवोद्गार शिरोळचे ज्येष्ठ नेते अनिलराव यादव यांनी शिरोळ येथे बोलताना काढले। शिरोळ येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। आमदार यड्रावकर यांच्याकडे सकाळी काम घेऊन गेले की ते संध्याकाळपर्यंत होणारच याचा आम्हाला मोठा अनुभव आहे आणि आपुलकी म्हणून ते आपले काम करत असतात। याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोथळी व नंदगाव रस्ता आहे। या कामासंदर्भात मी त्यांना सुचवले होते, त्यांनी ते काम ऐकून त्वरित पूर्ण केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। जिल्ह्यामध्ये नाम हसन मुश्रीफ यांच्यानंतर हक्काचा कामाचा मनुष्य कोण असेल तर ते यड्रावकर बंधू आहेत, असे गौरवोद्गार काढीत त्यांनी उर्वरित आमदारकीच्या काळामध्ये त्यांच्या हातून निश्चितच समाज उपयोगी व सामान्यांना न्याय मिळवून देणारी विकास कामे घडतील अशी खात्री मी देतो, असे सांगून त्यांनी यड्रावकर बंधूंनी केलेल्या विकास व सामाजिक कार्याची भरभरून स्तुती केली। यावेळी नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, शिरोळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगेचे व्हाईस चेअरमन बाबा पाटील, युवा नेते रणजित पाटील, बजरंग काळे, सुरेश कांबळे, अमरसिंह शिंदे, पंडित काळे, गजानन संगपाळ, नगरसेविका उपस्थित होत्या। SK न्यूज सुरेश कांबळे, शिरोळ।